हॅलो, माईक चेक 1 2 3 4. हॅलो, माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे, देवाच्या कृपेने, अल्कोहोलिक अनोनिमसच्या कार्यक्रमाच्या मदतीने. आजची तारीख आहे 1 मे 2025. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि मी माझ्या मुंबईतल्या दादरच्या भाड्याच्या घरामध्ये बसून रेकॉर्डिंग करत आहे. आजचा विषय आहे चला बसूया, म्हणजेच थोडक्यात गप्पा मारूया. गप्पा मारूया म्हणजे काय चाललेलं आहे आणि मी इतके दिवस काय करतो आहे ते तुमच्याशी सुसंवाद साधूया, अशा हेतूने हा व्हिडिओ करायचा प्रयत्न केला. कारण असं आहे की शेवटचा व्हिडिओ जो मी केला मराठी आपल्या चॅनलवरती, तो होता 20 फेब्रुवारी. आज आहे 1 मे, म्हणजे जो 2 महिने होऊन गेलेले आहेत त्याच्यावरती. आणि हिंदीवरती केला तो शेवटचा 23 जानेवारी 2025, पासिटॉनचा 5वा भाग केला. त्यामुळे मी 2 महिने मला रेकॉर्डिंग करायची सवय राहिलेली नाही. त्याच्यामुळे मलाच सवय व्हावी आणि त्यानिमित्ताने तुमच्याशी गप्पा मारता याव्यात म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. बरं, आता 2 महिने मी काय केलं, कारण माझ्याकडे वेळ नव्हता, मी बिझी होतो. मग मी काय केलं, तर मी 2020 साली रिटायर झालेलो आहे. मुंबई विद्यापीठामधून लॉचा प्राध्यापक म्हणून मी 2020 साली रिटायर झालेलो आहे. आता 5 वर्ष होत आली. मी LLMचा मास्टर आहे, म्हणजे वकिलांचा पोस्ट ग्रॅज्युएटला शिकवणारा मास्टर असल्यामुळे मी वेगवेगळ्या कॉलेजेसला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवतो. त्यामुळे आमचं सेमिस्टर पॅटर्न असतं, म्हणजे 6 महिन्यानंतर परीक्षा. त्याच्यामुळे प्रत्यक्ष शिकवणं जे असतं ते 2 ते 2.5 महिने असतं आणि त्यानंतर परीक्षा, पेपर तपासणे, पुढचे हे ते वगैरे सगळं असं असतं. त्यामुळे मला शिकवायचं काम असतं 2 ते 2.5 महिने. आता ह्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये मी काय करतो, मुंबई विद्यापीठामध्ये प्रत्यक्ष शिकवायला जातो. तिथे बुधवारी दुपारी 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत, बरोबर आहे. त्याच्यामुळे मी 12 वाजता 11 वाजता घरातून निघतो आणि तिथे जातो आणि तिथे लेक्चर देतो आणि मग 5 वाजता सुटल्यानंतर परत येतो. पण ह्या सगळ्या भानगडीमध्ये जायचा याचा, प्रवासाचा वेळ, थकवा हे सगळं गृहीत धरल्यामुळे बऱ्याच वेळेला आल्यानंतर अंगात त्राण नसतो. त्याच्यामुळे मी लेक्चर जेव्हा घ्यायचो तेव्हा मी आणखी 2-3 ठिकाणी घ्यायचो. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन घ्यायचो आणि ऑनलाईन पण घ्यायचो. तर हे आमचं दुकान जे असतं ते 1-2-2.5 महिने चालतं. तसं ते साधारणपणे मार्च एप्रिल जोरात आणि फेब्रुवारी अर्धा आणि मेचा आता थोडासा अर्धा भाग चालू राहील. पण आता ते कमी झालेलं आहे. त्यामुळे आता वेळ मिळालेला आहे. त्यामुळे मी लेक्चर्स घेत असल्यामुळे बिझी होतो. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे अनुभव असतात. मास्टर असल्यामुळे वेगवेगळे अनुभव असतात. इतक्या वर्षाचा अनुभव आहे. 2004 सालापासून मी मास्टरकी लॉची करतो आहे. त्याच्या आधी मी 10 वर्ष फार्मसीची मास्टरकी केली आणि त्याच्या आधी मी 11वी 12वी सायन्सला शिकवलं. त्याच्यानंतर 8वी 9वी 10वीला शिकवलं. माझी बायको मास्टरीन असल्यामुळे त्याच्याबरोबर शिकवलं मी. त्याच्या आधी वडिलांच्या बरोबर शिकवलं, म्हणजे वडिलांच्या हाताखाली. मी 9वीत असताना वडील शिकवण्या घ्यायचे, माझे हेडमास्टर होते, मास्तर होते. तेव्हा शिकवण्या घ्यायचे, काही फुकट काही विकत, जे मिळतील ते. असं त्यांचं काय, हां ठीक आहे असं असायचं त्यांचं. आई आमची बोंबा मारायची. पण मग वडील कधी बाहेरगावी गेलेले असले किंवा कुठे कामात असले तर मग ते मला सांगायचे. त्याच्यामुळे मग मी आता मला मास्टरकी करून 50 वर्ष होत आहे. त्याच्यावरचं कदाचित कधीतरी एखादा व्हिडिओ किंवा माझं आत्मकथन मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. त्यामुळे मी 1974 साली मी पहिल्यांदा शिकवायला सुरुवात केली. म्हणजे जेव्हा मी 9वीमध्ये होतो 74 साली, 73-74 हे शैक्षणिक वर्ष. त्यावेळेला मी 9वीत होतो आणि मी 8वीतल्या पोरांना शिकवलं. 74-75ला मी 10वीत होतो. 75ला माझी 10वी झालेली आहे. त्याच्यामुळे मास्टरकी चालू आहे अजूनही. सुदैवाने मला ज्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य आहे त्या क्षेत्रामध्ये अजूनही मला बोलवलं जातं. त्याच्यामुळे बरं चाललेलं आहे. आता यातून सांगायचा हेतू 2 आहेत. एक म्हणजे बऱ्याचदा प्रश्न असा विचारला जातो सभासदाला की बाबा रे, रिटायर झाल्यावर काम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. आता कालच मी ह्याला गेलो होतो, कुठे बरं गेलो होतो, सांगोल्याला गेलो होतो. तिथं आम्ही पहिल्या पायरीच्या वर्कशॉपमध्ये आर्थिक अस्ताव्यस्तामधनं रिटायर झाल्यानंतर कोणाला 1 करोडच्या वर पैसे मिळालेले आहेत असा प्रश्न विचारला. ते एकच सभासद होता ठाण्याच्या कुठल्या तरी एका समूहाचा आणि त्यांनी फक्त हात वर केला. बाकी सगळ्यांचे आपल्याचे वांदे आहेत, कारण सगळ्यांना काय सरकारी नोकरी नाही.
काहींना सरकारी नोकरी होती ती गेली वगैरे वगैरे. त्यावेळी मला आमचा सतीश नेहमी म्हणायचा ठाण्याचा, आमचा म्हणण्यापेक्षा आपला सतीश ठाण्याचा वारला आता तो, त्याला तो नेहमी म्हणायचा की अरे दारू पित असताना आपण कितीतरी वेळा कामच केलेलं नाही आहे, त्यामुळे आता आपण इतरांच्यापेक्षा जास्त काम केलं पाहिजे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. त्याच्यामुळे मी अजूनही काम करतो. त्याचा मला झालेला फायदा एक असा आहे की माझा मेंदू चालतो. रिटायर झाल्यानंतर काम का करायचं, म्हणजे मी का काम करतो, तर माझा मेंदू चालतो. मेंदू चालतो म्हणजे एक दिवस जायला लागतं सेंट्रल रेल्वेनी व्हिटीला, एक दिवस जायला लागतं हार्बर रेल्वेनी चेंबूरला, एक दिवस जायला लागतं वेस्टर्न रेल्वेनी मालाडला. त्याच्यामुळे कुठला स्टॉप, कुठलं स्टेशन, कुठल्या बाजूला प्लॅटफॉर्म येणार, तिकीट फर्स्ट क्लासचं काढायचं का सेकंड क्लासचं काढायचं. गर्दी नसेल तर फर्स्ट क्लासची काढायची काही गरज नसते. फार गर्दी असेल तर चष्मा पडतो, ढकलाढकली होते, म्हातारा माणूस आहे, वय 65, त्यामुळे ते काय कोणी बघत नाही, जोशमध्ये असतात सगळेजण. त्यामुळे प्रवासामध्ये घ्यायची काळजी, त्याच्यामुळे मेंदू चालू राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे जे शिकवायचं त्याची तयारी करायला लागते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे मिळतात. त्याच्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये मला एक तर माझी पेन्शन नाही आहे, माझे जे काही पैसे होते ते सगळे त्यांनी मला रिटायर झाल्यानंतर 3.5 वर्षानंतर त्यांना काय पैसे हवे होते भगवंत जाणे, ते काय मला देत नव्हते. 3.5 वर्षानंतर मिळाले आणि ते सिनियर सिटीजन अकाउंटमध्ये मी टाकले. त्याच्यामुळे मला ह्या 5 वर्षामध्ये ठेवलेल्या पैशातनं म्हणजे PPF, सिनियर सिटीजन अकाउंट, म्युच्युअल फंडचे डेट्स आणि म्युच्युअल फंडची इक्विटी, याच्यामधनं मला पैसे काढावे लागले नाहीत. हे याचं काम केल्याचा फायदा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तब्येतीची. अच्छा, ह्याच्यामध्ये आणखी एक गंमत झाली. एक कोकणातलं एक कॉलेज होतं, लॉ कॉलेज, यंदाच सुरू झालं. लॉ कॉलेज म्हणजे LLM सुरू झालं यंदाच. मला त्यांनी बोलवलं तिथे प्रत्यक्ष वगैरे आणि मला ऑनलाईन लेक्चर घ्यायला सांगितले. आणि अचानक मध्येच त्यांच्या प्राचार्यांचा फोन आला की आता जमा झालेले पैसे संपले, आता लेक्चर बंद. अहो म्हटलं असं काय नाही, म्हणाल ते मॅनेजमेंटने निर्णय घेतला. म्हटलं असेल वापडं काय. मग एक आठवडाभर मी गप्प बसलो. मग नंतर मला सुरखरूख राहिली की अरे विद्यार्थ्यांना अर्धं शिकवलं, अर्धं शिकवायचं बाकी आहे आणि हे बंद करायला सांगतात. मला 2 आठवडे मी चुळबुळ अस्वस्थ होतो, मला काय सुचत नव्हतं. आणि म्हटलं अरे काहीतरी याच्यातनं मार्ग काढला पाहिजे यार, अर्धवट सोडून काय बरोबर नाही. ते हे त्यांच्याकडे पैसे संपले वगैरे, ते त्यांची जी काही गणितं असतील ते आपल्याला काय घेणं नाही. आपण मास्तर म्हणून आपलं कर्तव्य केलं. मग मी त्या कॉलेजच्या प्राचार्यबाईंना फोन करून सांगितलं, म्हटलं असं करा, तुम्ही मला लेक्चर घेऊ दे, तुम्ही पैसे देऊ नका मला जेवढं विद्यार्थ्यांचं त्या विषयाचं अर्धवट राहिलं आहे ना ते मी शिकवतो. आणि म्हणाले असं मी विचारते, म्हणाले मॅनेजमेंटला विचारा. मग त्यांचा 2 दिवसांनी फोन आला की त्यांनी परवानगी दिलेली आहे, तुम्ही ऑनलाईन लेक्चर घ्यायला सुरुवात करा. आणि ते लेक्चर सुरू झाले. विद्यार्थी म्हणाले का सर तुम्ही बाहेरगावी गेले होते. म्हटलं मी नव्हतो बाहेरगावी, मग लेक्चर घेत नव्हते तुम्ही इतके दिवस. म्हटलं तुमच्याच कॉलेजने असं सांगितलं. अरे बापरे, हे नव्हतं आम्हाला माहिती. म्हणाले नाही तर आम्ही तुमच्याशी संपर्क साधला. म्हटलं जाऊ दे, बरोबर. आपलं गुड फेथमध्ये विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी मी फुकटमध्ये लेक्चर घ्यायला सुरुवात केली. जनरली मी फुकटमध्ये शिकवत नाही. त्याचं कारण असं आहे की फुकटच्याला किंमत नसते. मी योगाच्या क्लासमध्ये फुकट शिकून झालेलं आहे, इंग्लिश स्पीकिंग फुकट घेऊन झालेलं आहे, त्याच्यानंतर फार्मसीला फुकट शिकून ते किंमत नसते त्याची. त्याच्यामुळे मला माहिती आहे. आणि धर्म करायचा असेल तर मेहनत करून पैसे कमवायचे आणि कमवलेल्या पैशातनं कसा धर्म करायचा ते मी ठरवीन. तुम्ही ज्या पद्धतीने धर्म करताय त्या पद्धतीने धर्म मी पण केलाच पाहिजे असा अट्टास धरायची का आवश्यकता नाही. मी माझ्या पद्धतीने विपश्यनेला डोनेशन पावती फाडतो, KEM हॉस्पिटलला माझ्या आईची आठवण म्हणून पाडतो, टाटाला जातो फाडतो माझ्या बहिणीची आठवण म्हणून. त्यामुळे मी करत असतो. माझी बायको पण विद्यार्थ्यांना मदत करत असते, ती पण प्राध्यापक आहे कॉलेजमध्ये तिच्या. त्याच्यामुळे ते लोकांना माहीत आहे की पैसे लागले तर मॅडमकडे जायचं. मग ते तिचं नेटवर्किंग आहे. ती तिकडे कुठे ज्या हॉस्टेलची फी बाकी असेल तिथे फी भरते आणि त्याची पावती त्या पोराला देते आणि त्याला सांगते परत माझ्याकडे यायचं नाही, पैसे परत द्यायला वगैरे, थँक्यू म्हणायला परत यायचं नाही. तुला जेव्हा तुझ्याकडे आयुष्यात पैसे येतील तेव्हा तू ते पैसे दुसऱ्या विद्यार्थ्याकरता खर्च करायचे, जपळ. ते नेटवर्किंग असतं. तो विद्यार्थी दुसऱ्या कोणाला मदत पाहिजे असेल तर तो मॅडमकडे पाठवतो. त्यामुळे धर्म करायचा असेल पैसे मिळाल्यानंतर तर तो धर्म आपण करायचा. कमवलेल्या पैशातून धर्म करायला काही प्रॉब्लेम, म्हणून फुकट शिकवायची काय आवश्यकता नाही. माझा स्पॉन्सर आधीचा स्पॉन्सर सुनील के बदलापूर ते सांगायचे आता आश्रमशाळेत जाऊन मी शिकवतो वगैरे. म्हटलं तुमच्या संकल्पना तुम्हाला लखलाव असू देत, त्या चुकीच्या आहेत असं काय आमचं म्हणणं नाही. माझं वेगळं तुमचं वेगळं.
तुमचं तुम्हाला भलं लाखोबा. त्यामुळे मी ह्या कॉलेजमध्ये आता परत चकटफूमध्ये शिकवायला सुरुवात केलेली आहे. विद्यार्थी खुश आहेत, मी सगळ्यात जास्त खुश आहेत. कोणाचा काय फायदा होईल त्याच्यापेक्षा मला बरं वाटतं, त्याच्यामुळे माझ्या कामाच्या ठिकाणी मी हे असं चाललेलं आहे. दुसरी गोष्ट ह्या 2-2.5 महिन्यात झाली ती म्हणजे मी गेलो होतो गांधीजींचा आश्रम वर्धा, त्याचं नाव आहे आरोग्यधाम. इंटरनेटवर टाकलं की तुम्हाला सगळी माहिती मिळेल. बाजूला मेडिकल कॉलेज आहे वर्ध्याचं, तिकडल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. आणि तिथं मी दरवर्षी जातो आहे, गेली 4 वर्ष. आणि त्याच्या आधी मी 25 वर्ष उरुळी कांचनला जातो आहे. आपलं तिथे निसर्गोपचार आश्रम उरुळी कांचन. इंटरनेटवर टाकलं की माहिती मिळेल. 3 महिने आधी बुकिंग करायला लागतं. सर्वसाधारणपणे दिवसाचा खर्च 1500 ते 2000 रुपये असतो. तिथे स्वस्तात राहणारी पण जागा आहे आणि महागवाली पण जागा आहे. पण आपले गरीब काय हिसाबवाला राहिलं तर एक 1500 ते 2000 रुपयामध्ये होतं उरुळी कांचनला. आणि इथे आरोग्यधामला तर त्यांचा ऑफिशियल रेटच 1500 रुपये आहे, काही प्रॉब्लेम नाही. असं मी दरवर्षी करतो. मी शाकाहारी आहे, म्हणजे माझे वडील वारकरी होते. दारू पिताना मी नॉनव्हेज खायचो. मग नंतर आणि मला त्यातलं कळायचं पण नाही काय नॉनव्हेज खाण्याबद्दल. मी KEMच्या बॉईज हॉस्टेलला पॅरासाईट म्हणून घुसलेलं आहे. 2-3 वर्ष तिथे राहिलेलो आहे मी. त्यामुळे त्यात KEMच्या समोर अशी ती गाडी असायची नॉनव्हेजची आणि ते तवा असायचा. त्या तव्यामध्ये नॉनव्हेजचे वेगवेगळे आयटम असायचे. मी त्याला विचारतो, ये क्या है, ये किधर होता है बॉडी के अंदर, ये मेरे को बताओ. ते वैतागाची पोरं. मी टाईट असायचो चायला, त्यामुळे तेवढाच माझा नॉनव्हेजचा संबंध. पण नंतर अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मी नॉनव्हेज बंद केलं. त्याच्यानंतर मी सिगरेट बंद केली. त्याच्यानंतर माझे वडील वारल्यावर मी चहा बंद केला. आई वारल्यानंतर मी कॉफी बंद केली. विपश्यनेला जायला लागल्यामुळे संध्याकाळचं जेवण कमी केलं. त्याच्यानंतर स्वतःवर मला मूळव्याध आहे, फिश्चुला आहे मला, त्याचा मोठा भाऊ. त्याच्यामुळे मध्ये तो फिश्चुला परत उपटला होता. आणि मी ओपन माइंडेड आहे, त्यामुळे ॲलोपॅथीमध्येच झालं पाहिजे असं माझा एकेकाळी फार्मसी ग्रॅज्युएट असल्यामुळे अट्टास होता. मग नंतर मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली, मग होमिओपॅथी घेतली. माझ्या मुलीला होमिओपॅथीचा फायदा झाला, त्याच्यामुळे मी होमिओपॅथी औषध घेतो. आणि ते मॅडम काय काय प्रश्न विचारत असतात होमिओपॅथीवाल्या डॉक्टरांबाई. राग आला तर तुम्ही काय करता? म्हटलं 2 मुस्कटात ठेवून देतो. म्हणलं ते 2 मुस्कटात ठेवणं शक्य नसेल तर म्हटलं माझ्या मारून घेतो. ते पण नसेल शक्य तर मग म्हटलं मनातल्या मनात मारून घेतो. हां म्हणाले, मनातल्या मनात मारून घ्यायचं जे तंत्र आहे ना, स्वतःला त्रास करून घ्यायचं, त्याचं हे प्रकटीकरण आहे. म्हटलं अरे हे काय यांची थिअरी असेल तर जाऊ दे. पण आपल्याला एक बिल डब्ल्यू सांगितलेलं पटलं बाबा, की मन आणि शरीर ही एक अपूर्व यंत्रणा आहे. त्यामुळे ह्याच्यात जे चालतं ते त्याच्यात होतं, त्याच्यात चालतं ते ह्याच्यात होतं. त्याच्यामुळे आरोग्याची काळजी घेणे वयाच्या 65व्या वर्षी हे माझं काम आहे. मला भयानक चालायचा कंटाळा, व्यायाम करायचा कंटाळा मी कधी बाप जन्मात केलाच नाही हो. माझे वडील खणखणीत होते अक्षरशः. ते बंदूक चालवायचे, ते पोहायचे, ते चालायचे, अनेक प्रकार. पण दुर्दैवाने मला त्यांनी सांगून सवरूनसुद्धा मी काही केलं नाही आणि आज त्याचे परिणाम भोगायला लागतो. पण सुदैवाने मला आईवडिलांनी दिलेलं शरीर चांगलं आहे, त्याच्यामुळे मला डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर नाही. पण हे फिश्चुला, गुडघे दुखणे, खांदे दुखणे, स्पॉन्डिलायसिस, हे सगळे हाडांचे जे काय आजार आहेत ते वात प्रकृतीवाला आहे. म्हणजे एका ठिकाणी शांत बसता येत नाही असं आरोग्य आपलं हे काय ते आयुर्वेदिकवाले म्हणतात तसं ते आहे. पण मी काळजी घ्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर घरामध्ये बायकोची नोकरी चालू आहे. मुलगी तिकडे फ्रान्सला PhD झाली तिची, आता इंग्लंडला गेलेली आहे. आता आम्ही जुलै महिन्यात जाणार आहोत. मग त्याच्याकरता अरे हां ते विजाचं ॲप्लिकेशन दरवेळी करायचं असतं. मी आणि बायको मिळून एकत्र बसून ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करतो. आणि प्रत्येक वेळी आरडाओरडा, शिव्या देणे, चडफडाट हे सगळं असतं माझं. ह्यावेळेला काय झालं, नेमकं मी बसलो होतो ऑनलाईन लेक्चरला आणि त्याच वेळेला काहीतरी पोरीने तिकडनं फोन केला आणि सांगितलं चला बसा ॲप्लिकेशन घ्या, मी इकडे बसते तुम्ही तिकडे बसा. आणि बायको म्हणाली ते तिकडे आहेत, जाऊ दे त्यांना जाऊ दे, म्हणाले तू कर म्हणाले, मी सांगते तुला. आणि बायकोने सगळं व्यवस्थित केलं. आणि मग लेक्चर झाल्यावरती मला डायलॉग मारला पोरीने, की बायकोनेच डायलॉग मारला की म्हणाले तू नसल्यामुळे आमची कामं फटाफट झाली. म्हणजे काय, तू असला की तुझं डोकं फिरतं, तुला स्ट्रेस येतो, तुला टेन्शन येतं, तुझी चिडचिड होते, तू घाणेरड्या शिव्या देतो, त्या शिव्या ऐकून आमचा मूड जातो, आमच्या डोळ्यातनं माझ्या डोळ्यातनं पाणी येतं. तर हे सगळं झालं नाही, त्यामुळे तू नव्हतास तर बरं झालं, आमचं विजा ॲप्लिकेशन पटकन झालं. त्यामुळे हे आपला स्वभावदोष काय आहेत हे समजण्यासाठी घरातले लोक वारंवार सूचना देत असतात. पण मी
आता 35 वर्ष सोबर असताना गेंड्याच्या कात्रीचं झालेलो आहे, त्याच्यामुळे त्यांना हिंग लावत नाही. पण बराच बदल झालेला आहे, पूर्वीपेक्षा खूप चांगला बदल आहे. मी फ्रान्सला गेलो होतो पोरीकडे 2 वर्षांनी, तर पोरगी आईला विचारत होती हळूच, ह्यांच्यात बदल कसा काय झाला. बायको म्हणाली, एक तर तो अल्कोहोलिक्सच्या कार्यक्रमावर आहे आता खऱ्या अर्थाने, स्पॉन्सरचा ऐकतो, आणि तो दुसरी गोष्ट म्हणजे वय वाढलं त्यामुळे करायला. पण आता हे सगळं घरची कामं करायला लागतात थोडीफार, जेवढी मी फार करत नाही. म्हणजे माझी बायको सांगते पंखे पूस, मला पंखे पुसायचा कंटाळा. मी म्हणतो मला जे आवडेल ते मी काम करतो, तुला आवडेल तुला हवं ते काम नाही मी करणार. त्याच्यावरनं आमची वादावादी होते. पण मुलीचं लग्नाची तयारी चाललेली आहे, ते दागिने खरेदी करायला जायचं असतं. मग मी त्या बायकोला माहिती आहे हा येणार नाही बरोबर, तिने पोरीला सांगितलं. मग पोरीने मला दम दिला की तिच्याबरोबर जायचं आणि सोनाराच्या दुकानात बसून राहायचं, अजिबात हलायचं नाही तिथनं, लक्षात घ्या, नाहीतर नंतर बघते मी तुम्हाला काय करायचं ते. त्याच्यामुळे मी बायकोबरोबर गेलो. मला काय त्यातलं कळत नव्हतं. ते सारखं ते पोरीला फोन करायचा, व्हिडिओ कॉल करायचा, तिला तिची पसंती हिची पसंती याव ट्याव करून 4:30 ते 8:30 त्या दुकानामध्ये बसून राहिलो. मुतायला गेलो तिथल्या तिथे, पण खायला पण तिथे जागेवर मागत होतो, पण तिथनं हलायचं नाही त्या खुर्चीवरनं. ते सगळं मी केलं बाबा, आधी कधी केलं. आणखी एक गंमत झाली ह्याच्यामध्ये. मला बायकोने सांगितलं बँकेच्या लॉकरमध्ये जाऊन सोनं काढून आण. ते आम्ही लहानपणापासून मुलीसाठी 1 ग्रॅम सोनं दर महिन्याला वगैरे घ्यायचो. बायकोला जेव्हा काय बिरियस मिळेल, मोठी रक्कम मिळेल तेव्हा घेऊन ठेवायचं. आता त्या दिवशी नेमकं काहीतरी संध्याकाळी सोनाराकडे जायचं होतं आणि सकाळी ते सोनं काढून आणायचं. बायको म्हणाली जा लॉकरमध्ये. अरे मला कापरं सुटलं. याचं कारण असं आहे, अहो माझ्या बायकोचा लॉकर आहे, आईचा लॉकर आहे, बहिणीचा लॉकर आहे, पोरीचा लॉकर इथे होती तेव्हा, आणि या सगळ्यांच्या लॉकरमध्ये माझं नाव टाकून ठेवलेलं आहे बरं का. बहिणीच्या लॉकरमध्ये पण माझं नाव टाकलेलं आहे, पण मी कधी गेलो नव्हतो प्रत्यक्ष बँकेत कधीच गेलो नाही. बायकोला म्हटलं अरे मी कधी गेलो नाही. म्हणाले एवढा घोडा झाला तू 65 वर्षाचा गेला नाही म्हणजे काय, तुला भीती वाटतं काय करणे, एवढा शिकला सवरला, जा गपचूप. आईला मला खरंच भीती वाटायला लागली. तिथे मी गेलो, म्हटलं काय करायचं. ते सिक्युरिटीवाल्याला सांगितलं, म्हटलं लॉकरमध्ये जायचं इकडे जा. तिथे गेलं तर तो म्हणाला की साहेब तुमची सही नाही आहे याच्यावरती. मग मी पासबुक दाखवलं. तो म्हणाला हां लॉकरमध्ये तुमचं नाव आहे, अकाउंटमध्ये तुमचं नाव आहे मॅडमच्या, पण तुमची सही, तुम्ही कधी आलेलं नाही का इकडे. म्हटलं नाही पहिल्यांदाच आलो. मग ते सगळं मला सगळं नाविन्यपूर्ण होतं. म्हटलं बायकोला म्हटलं अगं एखादं पडलं खाली तर वांदे व्हायचे. काय पडत बिडत नाही. तिथे ड्रॉवर असतो, तो आपला स्टूल असतं, त्याच्यामध्ये असं बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये सगळं काढून ठेवायचं, जे पाहिजे ते घ्यायचं, परत व्यवस्थित ठेवायचं, काही प्रॉब्लेम नाही. मग मी ते गेलो, बायकोने सांगितल्याप्रमाणे तसं केलं आणि ते सगळं काय तिने सांगितलेलं ते घेऊन आलो. त्यामुळे मला त्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने हा एक वेगळा अनुभव होता. आता ह्या 2 महिन्यामध्ये तब्येतीची काळजी, कामाच्या ठिकाणाची काळजी, कामाच्या ठिकाणी काय केलं, त्याच्यानंतर घरात काय चाललेलं आहे हे सांगितलं. आता महत्त्वाचं म्हणजे अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये ह्या 2-2.5 महिन्यात काय केलं. तर माझ्या मीटिंग कमी होतात. तसं बघायला गेलं तर मी रोज मीटिंग करणारा प्राणी पहिल्या दिवसापासूनच नव्हतो, कारण मी भिवंडीला राहायचो. तर भिवंडीला आठवड्यातनं 2 मीटिंग होम ग्रुपच्या, 1 मीटिंग बाहेर जाऊन करायची, एकदा कल्याणला, एकदा ठाण्याला, एकदा डोंबिवलीला, एकदा कळव्याला, एकदा मुलुंडला, आणि एकदा जे केला. असं जमेल तसं वाढदिवस असेल वगैरे वगैरे सगळं बघून ते करायचं. त्यामुळे मुंबईतली आमची मंडळी सगळी भाग्यवान आहेत. त्यांना दिवसातनं 4 मीटिंग, सकाळी 8:30ची 1 मीटिंग, 11ची मीटिंग, पुन्हा 5ची मीटिंग, पुन्हा 7:30ची मीटिंग, असे 4-4 मीटिंग करतात. आमचे लॉरेन्स अंकल सांगायचे ते 365 दिन में 450 मीटिंग किया. मी म्हटलं काय बाबा हे देव जाणे बाबा. पण मला लेक्चर सुरू झाली, माझ्या कामाच्या ठिकाणी मी बिझी झालो की माझ्या मीटिंग कमी होतात. पण मी एक पथ्य पाळतो की शक्यतो होम ग्रुपची मीटिंग टाळायची नाही. माझा होम ग्रुप आनंद ग्रुप दादर ग्रुप नाही, आनंद ग्रुप वेगळा आहे. कबूतरखान्याजवळ जैन हॉस्पिटल म्हणून डे सेंटर आहे, तिथे आम्हाला त्यांनी जागा दिलेली आहे. मला वाटतं ते रोटरी क्लब का लायन्स क्लब ह्याच्या माध्यमातून GSOच्या मार्फत आमचे निलेश दादा म्हणून आहेत, त्यांच्या मार्फत आलेलं आहे. तर तो माझा होम ग्रुप आहे, तिथे मीटिंग करतो. जवळ दादर आहे त्यामुळे दादरला मीटिंग करतो, माहीम आहे त्यामुळे माहीमला मीटिंग करतो, वरळी आहे त्यामुळे वरळीला मीटिंग करतो. आणि जरा मोकळा झालो की डणाडण मीटिंग करायला लागतो. त्यामुळे मीटिंग चालू आहेत. त्याच्यानंतर शेअरिंग करायला 1-2दा गेलो, फार लांब जात नाही, कारण हल्ली ना मी काठी घेऊन चालतो. आयला ते कुत्रं लागतं मागे, काठीवाल्यांच्या मागे काय लागतं समजत नाही. त्याच्यामुळे ते मी घाबरायला लागलो हल्ली. एक तर संध्याकाळी काय सुधरत नाही, रात्र झाली की दिसत नाही का व्यवस्थित, काय प्रकाश पडत नाही डोक्यात.
त्याच्यामुळे तिथे वांदे आहेत. आणि एक वर्कशॉप मात्र 2-4 झाले. वणी वरोऱ्याला गेलो होतो, बरोबर आहे. वणी वरोऱ्याला 75वी कार्यशाळा झाली. आता मी गेली 13 वर्ष झाली. 2012पासून माझे स्पॉन्सर सुनील के तेव्हाचे, आणि तेव्हाचे अशा करता सांगतो की आता मी नवीन स्पॉन्सर घेतलेला आहे. कारण आणि नवीन स्पॉन्सर घेताना मी तो तरुण स्पॉन्सर घेतलेला आहे, माझ्यापेक्षा कमी सोबरायटी असलेला. आमचे दादरचे सुनील दादा होते, सुनील के, वारले ते आता. ते सांगायचे की माझ्या स्पॉन्सरचा 13वा झाला की मी लगेच दुसरा स्पॉन्सर घेतो. म्हटलं अरे एवढी वाट बघत बसण्यापेक्षा आपण आधीच सरकूया बाजूला, आणि मी नवीन स्पॉन्सर घेतला आता. तर त्यांच्या मदतीने, सुनील के बदलापूर यांच्या मदतीने, आणि दत्ता आमचा होता, सुधीर होता, त्याच्यानंतर माझ्याबरोबर गँग असायची बरं का पूर्वी. त्याच्यामध्ये हा असायचा राणीबागचा नितीन असायचा, सुभाष असायचा, आणखी एक ठाण्याचा एक त्या ह्याचा स्नेहवर्धनचा सभासद असायचा. अशी गँग असायची. आम्ही वर्कशॉप घ्यायला जायचो तेव्हा. तर ते 75व वर्कशॉपमध्ये, वणी वरोराच्या वर्कशॉपमध्ये मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी केक आणला आणि तो केक कापला, आणि त्या केकचा फोटो काढल्यामुळे बऱ्याच लोकांना ती माहिती कळली. माझ्याकडे ब्रॉडकास्ट लिस्ट होती. त्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये आता मी 2 भाग केले, एक मुंबईवाले आणि एक महाराष्ट्रवाले. त्याच्यामुळे, आणि त्याच्यामध्ये काय 268 सभासद टाकता येतात, तर ते झाले फुल. त्यामुळे कोणीतरी फोन करून सांगितलं, ए बाबा माझा अमक्या मित्राचं टाक बघू नाव त्याच्यात. तर मी त्याला हात जोडून विनंती करून सांगतो, बाबा रे इथे फुल झालेलं आहे, तू एक काम कर, तू त्याला पाठवत जा ना, तुला जे काय मिळेल ना ते तू त्याला पाठवत जा, किंवा तुला हवा तर तू एक वेगळा ग्रुप बनव आणि त्याच्यामध्ये त्यांना टाक. त्याच्यामुळे त्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये, आता मी काय तंत्रस्नेही नाही आहे, त्याच्यामुळे टेक्निकल गोष्टी मला कळतातच असं नाही आहे, त्यामुळे ब्रॉडकास्ट लिस्टवरली मी कळत असतो. पण वणीवरोला 75व वर्कशॉप झालं. त्याच्यानंतर त्या राजुरा बल्लार शहाला झालं. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य सेवा समिती, पूर्वीचं नाव आता ह्याचं जे आहे काय म्हणतात सेवा समिती, त्याचं कुठे झालं रे, सांगोल्याला, सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरजवळ, तिथे झालं. आता पुढचं वर्कशॉप जे आहे ते कुठे आहे बाबा, पुढचं वर्कशॉप काय रे त्याचं नाव, लातूर, 10-11 मे लातूरला आहे माया. आणि त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये औरंगाबादला आहे. त्याच्यानंतर मध्ये मुंबईत गोरेगावला आहे पहिल्या पायरीची कार्यशाळा. त्यामुळे ते वर्कशॉप वगैरे प्रकरण चालू आहे. ऑनलाईन मीटिंगचं, आपलं ऑनलाईन मीटिंग तर मी फार कमी करतो हल्ली. ऑनलाईन शेअरिंग कमी झालं. पण हे काय म्हणतात त्याला रे, यूट्यूब चॅनल, आता हे जे टाकतो आहे ते यूट्यूब चॅनल पण बरेच दिवस काही टाकलेलं नाही आहे. पण एक केलं, त्या आमच्या अरुणदादांनी सांगितलं डोंबिवलीच्या GSOवाल्यांनी की हिंदी चॅनल वेगळं कर. त्याच्यामुळे ते हिंदी चॅनल वेगळं केलेलं आहे. त्याच्यावरती आता टाकायचं आहे. आता बघूया, माझं हिंदी काय फार चांगलं नाही, पण मी टाकतो अधूनमधून. त्यामुळे बाकी सगळ्यांना नेहमीप्रमाणे विनंती की बाबा रे सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केल्यानंतर लाईक करा, काय कॉमेंट करायचं असेल तर कॉमेंट करा, म्हणजे ते मला दिसतात, आणि इतरांपर्यंत पोचवा. बरं, ह्याच्यातनं काय मला आर्थिक उत्पन्न वगैरे काय नाही आहे. मी आत्तापर्यंत माझं बँक अकाउंट नंबरच दिलेला नाही. कोणतरी मला मध्यंतरी एका नॉन अल्कोहोलिक सभा मंडळींनी माणसांनी फोन केला होता पुण्याहून. म्हणाले ते तुमच्या यूट्यूबमध्ये ते मध्ये ॲडव्हर्टिजमेंट दिसतात. म्हटलं हे बघ भाऊ, मला काय त्यातलं कळत नाही, मला 5 पैसे मिळालेले नाहीत, मला 5 पैसे नको आहेत त्यातले. नाही ते काय म्हणतात त्याला, सोशल मीडियावरती ते घ्यायचे असतात, मग तुम्ही नंतर पाहिजे धर्म करा त्याचा वगैरे. तर बघूया म्हटलं, ते सध्या तरी काय माझ्या डोसक्यात काही नाही आहे, आपल्या इमानदारीमध्ये हे करतो मी. त्यामुळे हे सगळं करत असल्यामुळे मला सध्या बरेच दिवस झाले हे करायला काय म्हणतात, यूट्यूबवरती ऑडिओ टाकायला जमलेलं नव्हतं. आता मी सुरुवात करीन हळूहळू, पण आता पण अर्थात वेळ कसा जातो काय पटपट कळत नाही. विपश्यनेला मी जाणार आहे, त्यामुळे विपश्यनेला जाण्यासाठी मला 2 वेळा अप्लाय केलं, तेव्हा एकदाच माझं लागलं. माझा कोर्स चालू होणार आहे 21 मेपासून ते मला वाटतं 1 जूनपर्यंत 11 दिवस असतो तो. 20 तारखेला संध्याकाळी तिथे पोचायचं. त्यामुळे तिथे गेलं की सगळं बंद, बोलणं बंद, सगळंच बंद, मोबाईल नाही, फोबाईल नाही, ते बंद असणार आहे 20 दिवसापासून. त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये मुलीकडे जायचं आहे, तिकीट काढलेलं आहे. त्याचा आपलं व्हायवा नाही, इंटरव्ह्यू आहे विजाचा 6 मेला. त्यामुळे तिथं जायचं आहे आम्हाला, नवरा बायको दोघांना. त्यामुळे त्याचं थोडंसं स्ट्रेस आहे. त्याच्यानंतर माझं भिवंडीचं घर आहे बरं का, एक गंमत आणखी सांगतो तुम्हाला.
मी नावापुढे लिहितो श्रीधर एम भिवंडी, त्यामुळे माझं भिवंडीचं राहणार आहे. मी भिवंडीचं घर आहे माझं छोटंसं. आणि मुंबईत मी भाड्याने राहतो, कारण मुंबईतली घराची किंमत 2-2.5 करोड की काय आपल्याला परवडणार नाही. रिटायर झाल्यानंतर कुठे जायचं ते बघू. बायको म्हणाले मी सांगेन. म्हटलं सांग बाई, तुला काय करायचं ते सांग. त्यामुळे ते भिवंडीचं घर ना माझं पूर्वी भाड्याने दिलेलं असायचं. ते मध्यंतरी तिथे काहीतरी शेजारच्या ब्लॉकमध्ये वरती असं छत पडलं काहीतरी, ते कोणाच्या तरी अंगावर पडलं, त्या तंगडं मोडलं आणि ते बराच काहीतरी इश्यू झाला त्याचा. तर मी बायकोला म्हटलं अगं बाई, इथे कोणाच्या पडलं आणि पोलीस केस वगैरे झाली तर ते निस्तरायची माझ्या काही हिंमत नाही ना, आणि तुझ्या नावावर ब्लॉक आहे, ब्लॉक बायकोच्या नावावरती. त्याच्यामुळे मी म्हटलं बघ, ते केस बीस झाली तर लफडी होतील. त्यामुळे जाऊ दे, भाडे करून ठेवायचं नाही. मग म्हटलं मी जात जाईन 15 दिवसातनं, महिन्यातनं. मग माझ्या अंगात 2005 साली मी तिथे राहिलेलो आहे. आता 2025 साली 20 वर्षानंतर परत एकदा वास्तुशास्त्र माझ्या अंगात आलं. मग ते नैऋत्येला जड करायचं, आग्नेयेला लाल लाईट पाहिजे, त्याच्यानंतर ईशान्येला देवाचा फोटो लावायचा, घराला पडदे लावायचे. आता बायकोचं म्हणणं आहे की राहत नाही काय नाही तिथे, कशाला खर्च करतो मरायला. माझं म्हणणं नाही, इथे कमीत कमी ज्या सुखसोयी आपण जाऊन राहणार आहेत, मी जाऊन राहतो. तर कारण काय झालं, गेली 18 वर्ष बायकोच सगळं भिवंडीचं घराचं बघते, मी बघायचंच नाही. मी फक्त राक्षसगण कधीतरी एकदा काय कोणी खाली करत नाही, कोणाला दम द्यायचा असेल तेव्हा फक्त मी तिथे जायचो. अदरवाईज मी काय भिवंडीला जायचो नाही. कारण भिवंडीला माझं घरामध्ये राहणं शक्य नव्हतं, कारण भाड्याने दिलेलं होतं. म्हणजे झक मारून मला मेहुण्याच्या घरी जाऊन राहायला लागलं असतं. तो बोलवायचा बिचारा. मी एकदा भिवंडीला जाऊन 2दा हॉटेलमध्ये राहिलो. तिथे त्याला कळलं. तो म्हणाला भाऊजी तुम्हाला एवढंच जर पाहिजे तर मला द्या ना पैसे, माझं ऑफिस आहे तिथे, AC रूम आहे, काय नाही, अटॅच संडास बाथरूम आहे, तुम्ही तिथे राहा, मला 2,000 रुपये तिथे देतं तर मला द्या. नंतर मी तो नाद सोडून दिला. पण आता मी भिवंडीला जातो 15 दिवसातनं, महिन्यातनं एकदा. बरं वाटतं मला. माझा जन्मभूमी, कर्मभूमी, दारू पिणं सगळं तिथलंच आहे. माझे जुने मित्र भेटतात, कितीतरी वर्षांनी भेटतात. त्याच्यामुळे अशी गंमत आहे. आता हा जो जरा बसूया प्रकरण आहे ना, आता मी जिथे राहतो दादरला कीर्ती कॉलेजच्या गल्लीमध्ये, तिथे बार आहे जरा बसूया. आणि तुम्हाला आठवत असेल तर आपण दारू पिताना काय बसायचं असेल, चलो बैठेंगे क्या. माझा एक हर्षद नावाचा मित्र होता, तो सांगा चल बैठेंगे, कल बैठेंगे. म्हणजे काहीतरी सुखदुःख की बात करना होगा, तेव्हा चला जरा बसूया. म्हणून हा जो थंबनेल लावलेला आहे त्या थंबनेलवरती लिहिलेलं आहे चला जरा बसूया. पण ह्या 2-2.5 महिन्यामध्ये मी बिझी होतो, त्यामुळे ऑनलाईन मीटिंग कमी झाल्या, त्याच्यानंतर प्रत्यक्ष मीटिंग कमी झाल्या, वर्कशॉप कमी झाली, एमधली इन्व्हॉल्वमेंट कमी झाली. पण एमध्ये गंमत आहे बरं काय. ह्या दिवसामध्ये सुद्धा 2-4 तडाखे मला बसलेले आहेत. कसे ते सांगतो तुम्हाला मी. एकदा काय झालं, मी कुठे गेलो होतो आत्ता, सांगोल्याला. तर मी असं विधान केलं की सर्व्हिसमध्ये असलेल्या सभासदांनी रिकव्हरी करायला हवी, म्हणजे त्यांना सर्व्हिस चांगल्या प्रकारे करता येईल. तर म्हटलं आपला गोला त्रिकोण पूर्वी जो आपला लोगो होता, पूर्वी होता आता नाही आहे, पण तो पूर्वी जो होता त्याच्यामध्ये त्रिकोणाची खालची बाजू जी आहे, तळ बाजू जी आहे ती रिकव्हरी आहे, मुक्तता आहे. त्याच्यामुळे म्हटलं चायला माझं इंग्रजी आणि मराठीचा गोंधळ होतो. आता माझं वय वाढल्यामुळे लफडा होतो. युनिटी, सर्व्हिस आणि रिकव्हरी. त्या तळाला रिकव्हरी आहे आणि दोन्ही बाजूला युनिटी आणि सर्व्हिस आहे. त्यामुळे म्हटलं रिकव्हरी न करता जर गेलं तर पुढे म्हटलं कधीतरी टांगा पलटी होण्याची शक्यता असते. मी एक डोंबिवलीचा एक कोणतरी सभासद होता. असं कसं तुम्ही म्हणता. म्हटलं भाऊ, मी ना माझ्या अनुभवातनं 35 वर्ष दारूपासून दूर आहे. 10 ऑक्टोबर 1989, आता मग 6 महिने, 35 वर्ष आणि 6 महिने. तर मी माझ्या अनुभवातनं सांगतो. तुझा अनुभव कदाचित वेगळा असेल. नाही तुम्ही काय येत नाही, काय नाही. म्हटलं येत नाही म्हणजे आता मी इथे सांगोल्याला आलेलो आहे, पदरच्या पैशांनी खर्च करून मी इथे आलेलो आहे, पदरच्या पैशांनी मी राहिलेलो आहे, सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढली तशी मी कॉन्ट्रीब्युशन काढलेले, आणि मी इथे येऊन 4 तास बडबड करतो आहे. तो म्हटलं ही सेवा नाही का रे भाऊ. नाही तुम्ही स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये कुठे आहात. म्हटलं भाऊ, स्ट्रक्चर सर्व्हिसमध्ये आत्ता मी जरी नसलो तरी मी लहानपणी माझ्या मी IGR होतो भिवंडी ग्रुपचा. त्याच्यानंतर ठाण्याला झोन सुरू झाला, त्या झोनचा ट्रेझरर होतो. त्या ठाण्याच्या झोनचं किंवा इंटरग्रुपचं जे काय बँक अकाउंट उघडलेलं आहे ते पहिल्यांदा मी काढून दिलेलं आहे. मी होतो, माझ्याबरोबर सनतबाई होते ठाण्याचे, आणि मला वाटतं मुलुंडचा काय रे ते ग्रस्त वारले, आता त्यांचं नाव मला आठवत नाही, अनिल डीनचा स्पॉन्सी होता. अशी आम्ही 3घांची नावं होती मग ते अकाउंट उघडण्यासाठी. त्यामुळे मी सगळं केलेलं आहे. म्हटलं
आता म्हटलं मी वेगळ्या प्रकार आणि प्रत्येकाने स्ट्रक्चर्ड सर्व्हिसच केली पाहिजे, असा हट्टाच कशाला पाहिजे. सगळ्यांना स्ट्रक्चर सर्व्हिस नाही जमणार. स्ट्रक्चर सर्व्हिसमध्ये लाथा खायला लागतात, शिव्या खायला लागतात, कामं करायला लागतात. तेवढा प्रत्येकाला वेळ असला पाहिजे, तेवढा पेशन्स असला पाहिजे, तेवढी सहनशीलता असली पाहिजे. ती प्रत्येकाकडे असतेच असं नाही. ज्याला जमतं त्यांनी करावं ना. आणि मी नेहमी गमतीने सांगत असतो की ती 1 हत्ती आणि 7 आंधळ्यांची गोष्ट आम्हाला लहानपणी सांगायची. तर ते ज्या आंधळ्याच्या हातामध्ये हत्तीचा पाय सापडला तो म्हणायचा की हत्ती खांबासारखा आहे. ज्याच्या हातात कान सापडला तो म्हणायचा हत्ती सुपासारखा आहे. ज्याच्या हातामध्ये शेपूट सापडलं तो म्हणायचा हत्ती झाडूसारखा आहे. तसं अल्कोहोलिक सनस खूप मोठी आहे हो. अल्कोहोलिक सनसची सगळी अंग प्रत्येक माणसालाच कळली पाहिजे असं काही नाही. तर माझ्यासारखा कोणीतरी रिकव्हरी बेसवाला असतो. माझे पहिले स्पॉन्सर विश्वनाथ गुरुजी, नंतर अनिल डी, नंतर शंकर, नंतर सुनील आणि आता 5वा. त्याच्यामुळे हे सगळी माणसं रिकव्हरी बेसवाली असल्यामुळे मला रिकव्हरीवाला, त्यामुळे मी रिकव्हरी करत नसतो. दुसरा कोणतरी असतो ज्याचा पहिल्यापासून स्पॉन्सर सर्व्हिसवाला असतो, तो सर्व्हिस नाचत असतो. तिसरा आणि कोणीतरी असतो तो सांगतो 12 स्टेपिंग. आमचं शंकर आहे चेंबूरचा, सब कुछ करने की ज़रूरत नहीं, खाली 12 स्टेप करेगा तो सब ठीक हो जाता है. त्याच्यामुळे ते हत्तीसारखं आंधळ्यांसारखं ज्याला जे मिळालं ते जो करतो. त्यामुळे त्या मुलाला मी सांगितलं की बाबा असं नाही आहे, पण तो काय गप्प बसायला तयार नव्हता. आणि 60-70 माणसांच्या समोर तो तावातावाने बोलत असल्यामुळे त्याला थांबवणं मला कठीण होतं. पण सुदैवाने काय झालं नेमकं तेव्हा, पंढरपूर समूहाचे 2 सभासद होते. एकाचं नाव होतं सीताराम आणि दुसऱ्याचं नाव होतं दिगंबर. हे दोघं उठले आणि त्यांनी सांगितलं, आम्ही अनुभवातनं सांगतो की रिकव्हरी न करता सर्व्हिसमध्ये गेलं की त्याचा त्रास होतो. आणि रिकव्हरी करून सर्व्हिसमध्ये उतरलात, 4थी 5वी पायरी, स्पॉन्सर, 9वी पायरी, 10वी 11वी 12वी केली, जशी जमेल तशी. जशी श्रीधरला जमले तशी सुनीलनी केली पाहिजे, सुनीलनी जमली तशी श्रीधरनी केली पाहिजे, असं काय अट्टाच नाही. तुला जसं जमेल तसं. पण ते न करता तू जर उतरलास तर, किंवा त्यांनी सांगितलं, सीताराम दादांनी छान सांगितलं पंढरपूरचं, तो म्हणाला की ते रिकव्हरी करून मग उतरलं ना की चांगल्या प्रकारे सर्व्हिस करता येते. त्याच्यामुळे ते एक प्रसंग झाला. दुसरा एक आणखी काय प्रसंग, आणखी एक मला एक इसम भेटला तिथे. आम्ही काहीतरी चर्चा करत होतो. नंतर प्रश्नोत्तराच्या तासानंतर संध्याकाळी नंतर मंडळी येऊन भेटतात मला. तर म्हणाले तो ठाण्याचा एक सभासद येऊन भेटला मला. तर तो म्हणाला की तुमची स्वतःची रिकव्हरी तुम्ही कार्यक्रम म्हणून पोज करताय. म्हटलं भाऊ तुला नक्की काय म्हणायचं आहे. ते म्हणाले म्हटलं तुला असं म्हणायचं आहे का की रिकव्हरी म्हणजे तुम्ही सांगता ती नव्हे, दुसरं काहीतरी असेल. नाही म्हणाले तसं नाही माझं म्हणणं. म्हटलं मग तुझं काय म्हणणं आहे भाऊ. तर तो म्हणाला की प्रत्येकजण, आता तो माझ्यावरून प्रत्येक जणावरती आला. म्हटलं अरे तू ठाण्यामध्ये अमुक ग्रुपचं आहे, तिकडे तर स्टॉलवर्ड लोक आहेत सगळे. ते प्रत्येकजणच म्हणाला स्वतःची जी काही रिकव्हरी झाली तीच अल्कोहोलिक सनसला अभिप्रेत असलेली रिकव्हरी, असं थापा मारत असतो म्हणाला. म्हटलं मग तू एक काम कर ना, पुस्तकात जे लिहिले ते बघ. पुस्तकात पण चुकीचं लिहिलेलं आहे म्हणाला. मग माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, हा काहीतरी डेंजरस माणूस दिसतो. त्याच्यानंतर म्हटलं मग तू एक काम कर, GSO न्यूयॉर्कला किंवा GSO इंडिया मुंबईला तू ईमेल टाक, ते पण बदमाश आहेत म्हणाला. मग आता माझं बोलणंच खुंटलं. म्हटलं आता हा विद्रोही प्राणी आहे आणि हा प्रचंड विद्रोही आणि काही ऐकायला तयार नाही, त्यामुळे त्याला सोडून दिला. नंतर आणखी एक तिसरा सभासद परवा कुठेतरी भेटला होता, मला वाटतं याला राजूराला का कुठे भेटला होता. तो सारखा अडथळा आणायला लागला, हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, अमुक आहे तमुक आहे. तर मग मी गप्प बसलो. आणि मी मास्टर असल्यामुळे मला पोरं हँडल करायची सवय आहे ना. तर मास्टर माझा सुनील स्पॉन्सर मला सांग, तुझ्या अंगात मधून मास्तर येतो. तर मी म्हटलं अरे माझा पेशात मास्तरकीचं आहे ना, असं काय करतो. त्याच्यामुळे त्याचे चांगले वाईट जे काही गुण असतील ते येणारच ना. त्यामुळे मला पोरं हँडल करायची जशी पद्धत माहिती आहे तशी मेंबर पण हँडल करायची पद्धत थोड्याफार पद्धतीने ते माहिती आहे. अर्थात मला चावणारे पण भेटलेले होतेच बरं का, चावणारे भेटलेले असं नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं हा सारखा प्रश्न विचारते काय भानगड आहे. तर मग मी एकाला सांगितलं, म्हटलं अरे ह्याला गप्प बसवा, काय करायचं ते बघा तुम्ही. ऑर्गनायझरला सांगितलं. मग त्यातल्या कोणीतरी त्याच्या शेजारी बसला आणि मस्तपैकी पैलवान असल्यामुळे तो 2.5 किलो का हातोडा तसं त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि मग तो गप्प बसला. मग नंतर मग कोणीतरी मला सांगितलं की काल रात्री नाईट विजिल होती ना इथे, म्हणजे ते कार्यक्रमाच्या इथे असलं की नाईट विजिल छोटीशी असते, सगळेजण जमा झाले की तिथे पण हा म्हणे असाच त्रास देतो. त्यामुळे म्हटलं अरे हा विद्रोही आहे आपल्यातला. बिलिजरंट बिल डब्ल्यूनी त्याचं वर्णन केलेलं आहे.
तसं आहेत. आणि अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये उपद्रव शक्ती असलेली लोक बरेच आहेत. मला स्वतःला त्याचा त्रास झालेला आहे. त्याच्यामुळे मी बऱ्याचदा त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. त्यामुळे त्याला काय इलाज नाही म्हणे, ते त्यांच्या अंगात आले की ते करतात म्हणाले. आणि त्यांची सेटिंग असते, ते अंगावरती जसं कुत्रा छू करतात तसं तो एक ठरलेला ग्रस्त असतो सभासद, आणि तो बाकीच्यांना मग सांगतो की ह्याला चावा तुम्ही. मग तो त्याला नाईट विजिलला किंवा अल्कॅथॉनला उलटसुलट प्रश्न विचारतो, मग हैराण करतो त्याला. पहिल्या बाकावर बसून तो उलटसुलट त्याच्याबद्दल बोलतो, व्यक्तिगत बोलतो. हे असे प्रकार चालले. आता परवा माझ्या ग्रुपमध्ये, आनंद ग्रुपमध्ये, आमच्या इंटरव्ह्यूवाल्यांनी सांगितलं एका सभासदांनी की तुमची मीटिंग कॅन्सल करा, रविवारी संध्याकाळी 5ला मीटिंग असते ना, ती कॅन्सल करा, आम्ही तुमच्या जागेमध्ये येऊन हे घेणार आहोत, काय इंटरव्ह्यूची मीटिंग घेणार. म्हटलं हे भाऊ, आमची मीटिंग कॅन्सल करायचा अधिकार तुला नाही आहे. तुला काय करायचं ते इंटरव्ह्यूच्या ऑफिसमध्ये जाऊन नाचायचं होतं, इथे नाही नाचायचं, हुशारी नाही करायची. तर मी हुशारी नाही करायची म्हटल्यावर तो खात्यामधला माणूस असल्यामुळे सरकारी, त्याला आला राग. तो म्हणाला, ए तू काय बोलतो रे. म्हटलं 35 वर्ष सोबर आहे, 65 वय, तुझ्यासारखे बरेच पाहिलेत, चल हवा येऊ दे म्हटलं. तर मग बोंबाबोंब झाली सगळी. मग म्हटलं आमच्या बिझनेस मिटिंगमध्ये ठरलं. कोण आहे बिझनेस मिटिंगमध्ये सांगा मला, मी बघतो त्यांना. म्हटलं तुला सांगायला मी काय बांधील नाही. आमच्या ग्रुपची रविवारी संध्याकाळी 5ची मीटिंग रेग्युलर होणार. तू जर का विनंती केलीस तर आम्ही 6:30ला बंद करायच्या ऐवजी 6 वाजता बंद करतो आणि तुझ्या ताब्यात देतो. तू मीटिंगचा तिथे इंटरव्ह्यूची मीटिंग घे, काही प्रॉब्लेम नाही. ती भूतोवर भविष्याची ती चर्चा बिर्चा झाली, सगळे बोंबाबोंब झाली. श्रीधरला दम दिला, अमुक आहे तमुक आहे. हे मला 2-4 लोकांनी सांगितलं सांभाळून राहा. त्यांनी दिल्या 2 मुस्कडात. तर म्हटलं काय मुस्कडात खायची वेळ आली तर खाऊ. म्हटलं काय आत्तापर्यंत कधी कोणी दिलेलं नाही आहे. तर म्हटलं तशीच वेळ आली तर करू. मला एकाने ना सांगितलं होतं, कोणीच सांगितलं होतं सांगतो मी आता. तेव्हा मी मुंबईत जस्ट आलो होतो, असं 17-18 वर्ष सोबत असता. तुला उभा कापून टाकीन मीटिंगमध्येच एकाने सांगितलं होतं मला. तर मी गेलो माझ्या स्पॉन्सरकडे, म्हटलं तो अमुक अमुक सभासद आहे ना, त्यांनी मला सांगितलं की तुला उभा कापून टाकीन मी, म्हणून जास्त हुशारी करू नकोस. तर म्हटलं मी काय करू. मी मुंबईत जस्ट 6 महिने झाले असतील आलो असेल. भिवंडीचं होतो मी, त्यामुळे मला काय कळलं. त्याच्यामुळे काय झालं, मला त्या माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं की तो सभासद दिसला की त्या मीटिंगमधनं बाहेर पडायचं. मुंबईमध्ये बक्कळ मीटिंग आहेत तुला माहिती आहेत, टॅक्सी करायची आणि दुसऱ्या मीटिंगला जायचं किंवा घरी जायचं. म्हटलं अरे तू मला पळून जायला सांगतोयस, असं काय करतोयस तू, काहीतरी मला इलाज सांगशील की नाही. तर तो म्हणाला हे बघ मी आता सभासदाचा इतिहास सांगतो, तो सायको आहे हे माहिती आहे का तुला. म्हटलं नाही, तो चांगला बोलतो. तो बोलतो चांगलं, पण तो थोडासा त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्याची काहीतरी जागा त्या रिडेव्हलपमेंटमध्ये तो आता डोंबिवलीला राहायला गेला आहे वगैरे. आणि आम्ही त्याला 20 वर्ष ओळखतो. तो थोडासा आतबाहेर पण असतो, त्याच्यामुळे तो सायको आहे. आणि त्यांनी ऑलरेडी 2-3 मुस्कटलेले आहेत भर मीटिंगमध्ये. कोणी काय त्याचं वाकडं करणार आहे. आणि बोंबाबोंब झाल्यानंतर काय होणार आहे, अमक्याने श्रीधरला मारला असं नाही होणार आहे. श्रीधरला मारला एवढीच बोंबाबोंब होणार आहे. तुला जर खाज असेल तर तू त्याच्याशी पंगा घे आणि तू मैमे करत बस. जर तुला खाज नसेल, माझं पटत असेल तर मी सांगितलेलं कर. अर्थात मी त्यांनी सांगितलेलं केलं. माझा स्पॉन्सरचं मी ऐकतो, त्याच्यामुळे मी आपला गप्प बसतो. आत्ताच परवाचा अनुभव सांगतो स्पॉन्सरचा ऐकणं, नव्या स्पॉन्सरचं. मी काय मला कोणीतरी सांगितलं की रिहॅबमध्ये तुम्ही वर्कशॉप घ्या. तो म्हटलं घेईन, पण मागच्या वेळी मी रिहॅबमध्ये वर्कशॉप घेतलं होतं पुण्याला, त्या निरामयमध्ये करकरे मॅडमच्या इथे. तर मला एका सभासदाने विचारलं होतं, पुण्यातच जुना सभासद आहे मुंबईत, तो काउन्सिलर वगैरे काम, तुला किती पैसे दिले. म्हटलं नाही मला पैसे नाही दिले आणि मी मागितले नाहीत, मी घेणार पण नाही. म्हणाला अरे असं नाही म्हणाले, हे लोक पैसे घेऊन काम करतात ना, ते काय तिकडे दयामाया दाखवत नाही, त्यामुळे तू पण पैसे घेतले पाहिजेत. अरे बापरे, मला लगेच माझ्या अंगात आलं टँटेड अँड. कुठेतरी पुण्यातनं दुसरा एक फोन आला. तो म्हणाला की अमक्या ठिकाणी तुम्ही घ्याल का. म्हटलं घेईन, पण मी पैसे घेईन. किती पैसे घेणार तुम्ही. म्हटलं जायचा यायचा राहायचा खर्च अमुक आहे तमुक आहे. लगेच माझ्या डोक्यात टँटेड अँड सुरू झालं बरं का. मग मी माझ्या नव्या स्पॉन्सरला विचारलं की म्हटलं ना माझ्या डोक्यात असं आलं आणि आमच्या ठिकाणी असं सांगितलं. ते मग त्यांनी म्हणाला सांगतो मी तुला उद्या सांगतो. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी मला फोन करून सांगितलं की ऑलरेडी एवढी दिवस तू लोकांकडनं पैसे न घेता जातोयस, कोणाकडनं पैसे घेतले नाही, कोणाच्या घरी राहिलेलं नाही, तर तू हे नव्याने कशाला उपद्व्याप करतो, तुला पैशाची गरज आहे का. म्हटलं नाही, देवाच्या कृपेने जाण्या येण्यापुरता खर्च माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे मी जसे असतील तसं मी जातो आणि नसतील तर मी हरिहरी करत बसेन, मी काय कोणाकडे मागणार नाही.
तर म्हणाला मग पैसे घेऊ नकोस, रिहॅबमध्ये जायचं की नाही जायचं ते तू ठरव, पण रिहॅबमध्ये गेला म्हणून त्यांच्यासाठी वेगळा न्याय आणि त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे असं करत बसू नकोस. मी म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि मग नंतर 2-4 दिवसानंतर मी मी फोन नाही करत जनरली, मी ऑडिओ पोस्ट टाकतो व्हॉट्सअपवरती मित्राला, मेंबरला किंवा कोणालाही माझ्या आजूबाजूच्या लोकांना, अगदी प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा. मग ते मी फोन करेल तेव्हा तू कुठे असशील, तू फोन करशील तेव्हा मी कुठे असशील, त्या भानगडी तुला वेळ आहे नाही, त्यापेक्षा आपलं ऑडिओ पोस्ट टाकायचे जे काम असेल ते. मग मी माझ्या नव्या स्पॉन्सरला मेसेज टाकला की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मान्य केलेलं आहे आणि यापुढे मी रिहॅबमध्ये जरी कार्यशाळा घेतली तरी पैसे घेणार नाही आहे. माझ्या डोक्यात जो कधी घेतलेलेच नव्हते, पण जो डोक्यात काय सुरसुरी आली होती, कोणीतरी टाकली किडा मुंगी आणि ते चुळचुळ करत होतो, त्याच्यामुळे मी आता तसं करणार नाही. त्याच्यामुळे त्याचा मेसेज आला, अरे तू लगेच मान्य केलं. म्हटलं असंच मी जगलेलो आहे. स्पॉन्सरनी सांगितल्यानंतर तात्काळ ऐकायचं, त्याच्यामध्ये मग माझ्या मनाविरुद्ध असेल तरी पण ऐकायचं. अशा पद्धतीनेच मी गेली 35 वर्ष सोबॅरिटीची जगलेलो आहे. त्याच्यामुळे आज आहे 1 मे 2025, आजचा वार आहे गुरुवार, दुपारचे 12:30 झालेले आहेत. मी घरी बसून रेकॉर्डिंग करतो आहे आणि हे 3 महिन्यानंतर 2-3 महिन्यानंतर पहिलं रेकॉर्डिंग असल्यामुळे कुठला तरी विषय घेऊन बसायच्याऐवजी जरा जनरल गप्पा मारूया. काय 3 महिन्यात केलं ते तुम्हाला सांगूया. कोणीतरी म्हणाला की अरे तुझं फारच ट्रान्सपरंट असतं. म्हटलं हो, मला पहिल्यापासून तशी सवय, प्रत्येकाने तसं ट्रान्सपरंट राहिलंच पाहिजे असा माझा अट्टास नाही, असं बिल्डब्ल्यू सांगतो असा माझा अट्टास नाही. हल्ली मला बरंच कसं वाटायला लागले की सगळ्याच गोष्टी झाला ते मी करतो तशात तुम्ही केल्या पाहिजेत, की मी सांगतो तीच पूर्व दिशा. हे कमी झाले माझं बरंच. अजून आहे, गेलेलं नाही आहे, खुजली मला आहेच बऱ्यापैकी. त्याच्यामुळे बरं चाललेलं आहे देवाच्या कृपेने. दारूपासून दूर आहे, सिगरेट पित नाही, नॉनव्हेज खात नाही, चहा कॉफी पित नाही, बाईची लफडी नाही, पैशाची लफडी नाही, मुलीची काळजी घ्यायचा प्रयत्न करतो. लग्नाची आता तयारी चालू आहे, यादी करायची, ह्याव त्याव सगळं. तिकडं जायचं आहे परदेशामध्ये, तिकडे रजिस्टर लग्न करणार, दागिने खरेदी करायचे आहेत आणि ती सगळी सेटिंग लावायची. ती मुलगी म्हणाली की ती मुलगी आणि तिचा तो जावई आमचा जो आहे तो जर्मन आहे, त्याच्यामुळे त्याचे 5 मित्र, माझे 5 मैत्रीण येणार आणि ते भारतभर फिरणार आणि त्यांना भारतीय कपडे घालून. आईला मी म्हटलं ही झंगाटच आहे सगळं. म्हणाले ते 4 दिवस आधी येतील. ते म्हटलं अरे मग ह्यांना कपडे घ्यायला फिरायचं कोणी? फिरायचं ते बघते मी. म्हणाले 2-4 दुकानांची नावं सांगू आणि त्यांना जाऊ दे, ते कपडे घेतील आणि कुठे फिरायचं ते आपण एक हे करूया, काय म्हणतात त्याला, ते टूर ऑपरेटर काय एजंट जे असतात ते करून देईल, त्याला पाहिजे तसं ते करतील. म्हणाले त्याचं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाही तर मला त्याचं टेन्शन आलं होतं. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टींचं हल्ली खूप विनाकारणच टेन्शन येतं. त्यामुळे आता मी इथे थांबतो. आजचा विषय होता चला जरा बसूया, गप्पा मारूया. त्यामुळे काही स्पेसिफिक विषय घेऊन केलेलं नव्हतं. कोणी म्हणालं की अरे आम्हाला झोप येते. म्हटलं अरे चांगली गोष्ट आहे, झोपेच्या गोळ्या खाण्यापेक्षा रेकॉर्डिंग ऐकता. कोणी म्हणाला आम्ही अख्ख्या घराला ऐकवतो, कोणी म्हणाला आम्ही पास ऑन करतो, काही न्यूकमरला पाठवतो. म्हणाले अरे कसं आहे, माझं वय आता झालेलं आहे, त्यामुळे आपल्या गवऱ्या मशनात गेलेलं आहे, आपली इनिंग संपणारच आहे. हे स्थायी स्वरूपामध्ये ऑनलाईन राहणार आणि याचे ट्रस्टी दोघा-तिघांना ईमेल ID दिला, त्याचा पासवर्ड दिला की झालं काम. ते पुढे चालू राहील, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर जोपर्यंत तुम्ही ते बघताय, ऐकताय, वाचताय, तोपर्यंत ते काय म्हणतात त्याला, ते अल्गोरिदम आणि हॅश फंक्शन काहीतरी म्हणते ते वरती राहील. नाहीतर ते एवढ्या मोठ्या यादीमध्ये यूट्यूबवरच्या ते जाईल खाली आपोआप. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच. वन डे ॲट ए टाईम. ज्या परिस्थितीला आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्न आहे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा, आते रहो. ही व्हिडिओ फॉरवर्ड करा, लाईक करा, कसली घंटी असते ते घंटी वाजवा, इतरांना पाठवा, विशेषतः नवीन सभासदाला पाठवा. याचे लाईक व्ह्यू काय काय झालेले आहेत ते मला कळत नाही, त्यातलं मी आपले पाठवलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, ओके, बाय बाय. वन डे ॲट अ टाईम.